19 ऑक्टोबर 1987 हा दिवस स्टॉक मार्केट हिस्ट्री मधला ब्लॅक मंडे म्हणून फेमस आहे, कारण या दिवशी स्टॉक मार्केट इतकं घसरलं होतं जितकं आपण घसरगुंडी म्हणून सुद्धा घसरत नाही. डाव जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज म्हणजे DJIA तब्बल 22.6% ने पडलं होतं, जो की आजच्या 5000 पॉइंट्सनी स्टॉक मार्केट पडण्याच्या बरोबर आहे. या क्रॅश मागे बरेच रिझन्स आहेत, पण आपण त्यातील काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स पाहूयात. पहिलं, प्रोग्राम ट्रेडिंग. ही कम्प्युटर बेस्ड ट्रेडिंग टेक्नॉलॉजी नुकतीच शेअर मार्केटमध्ये आलेली होती. सेट टार्गेट अचीव झाल्यामुळे किंवा स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे शेअर्स मोठ्या प्रमाणात सेल होऊ लागले आणि सेलिंग प्रेशर क्रिएट होऊन मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली. दुसरं, एरर्स इन ट्रेडिंग टेक्नॉलॉजी. त्या काळात ट्रेडिंग टेक्नॉलॉजीमध्ये बरेच फ्लॉ होते आणि कम्प्युटर सिस्टीम सुद्धा फुल्ली डेव्हलप नसल्याने अचानक आलेला लार्ज व्हॉल्यूम हँडल करण्यात टेक्नॉलॉजीला अपयश आले. तिसरं, फायनान्शियल अनसर्टिनिटी. 1987च्या स्टार्टिंगला इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये अनसर्टिनिटी निर्माण झाली होती. इंटरेस्ट रेट इन्क्रीज होत होते. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी बँक्सने काही कठोर पावले उचलली होती. या सगळ्यामुळे लोकांमध्ये इनसिक्युरिटी निर्माण होऊन त्यांनी लार्ज स्केलवर आपले शेअर सोल्ड करायला सुरुवात केली. चौथं, मार्केट पॅनिक. निगेटिव्ह इव्हेंट्सच्या स्पीडमुळे मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आणि या पॅनिक सिच्युएशनमुळे सेलिंगचा स्पीड वाढून मार्केटमध्ये चेन रिॲक्शन निर्माण झाली. तर ही होती मित्रांनो ब्लॅक मंडेच्या मागची काही मेन रिझल्ट्स. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका.